काही गोष्टीची स्पष्टता येणं आवश्यकता आहे, अशा पद्धतीनं काँग्रेसची भूमिका होती आहे। आणि त्या संदर्भात माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे या राज्याचे प्रभारी चेन्नीथला साहेब, वेणुगोपाल साहेब यांची एकमेकात चर्चा होऊन मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांनीही आम्हा शिवसेनेच्या नेत्यांना आणि माननीय काँग्रेसच्या नेतृत्वाने इथले प्रदेशाध्यक्ष असतील, नेते असतील, यांना ज्या सूचना दिल्या त्या सूचनेप्रमाणे आम्ही सगळे काम करतोय। सर, आता विजय वडेट्टीवारांनी तुम्हाला भेटताना असं म्हटलेलं आहे का विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची, असं एक सूचक वाक्य म्हटलेलं आहे का? नाही, तह वगैरे काही नाही, परंतु अशा पद्धतीनं निश्चित भूमिका काँग्रेस पक्षाने मांडलेली आहे। आणि या संदर्भात लवकरच मुंबईमध्ये मी सांगितलेले जे नेते आहेत, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, काँग्रेसचे माननीय चेन्नीथला साहेब, यांच्यात लवकरच अशा पद्धतीनं बैठक होईल। सर, एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो आहे, 10वा उमेदवार एकनाथ शिंदे देणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतली असे थेट ते म्हणतात। मला वाटतं मी आता राजकीयाच्यात बोलत नाही, मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे महाविकास आघाडी, एवढंच मला माहिती आहे। नाही, त्यांनी थेट म्हटलेलं आहे का आम्ही फक्त एक एसपी दिली तर घाबरली उभाटे, थेट असं त्यांचं म्हणणं आहे। सर, मला असं वाटतं संख्याबळ जर बघितलं तर असं कोणती पॉसिबिलिटी नाही। आता म्हणायला ते म्हटले असतील, मी त्याच्यात जात नाही, पण तो संख्याबळ जर बघितलं तर मला असं वाटत नाही कोणत्याही राजकीय पक्षाला अशा पद्धतीनं काही करणं हे काही सोपं काम नव्हतं आणि नाही। थँक्यू। हे पहा, जो तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे। असंच मला असं वाटतं मागच्या 4 की 6 वर्षापूर्वी नारायण राणे साहेबांचा एक पक्ष होता, संघटना होती स्वाभिमान, त्यांनी अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीत विलीन केला होता। तशाच पद्धतीनं बच्चू कडू साहेबांनी केलं असेल। बच्चू कडू एक लढाऊ कार्यकर्ते, नेते, एवढं तर मानलं पाहिजे। बाकी वैचारिकदृष्ट्या त्यांनी त्यांचा निर्णय घेतला असेल, त्याच्यात आम्ही काही बोलावं किंवा आमचे हे बघ, ज्याचं त्याचं जे ते मत असतं, गणित असतं, त्याच्याविषयी मी बोलणं योग्य होणार नाही। पण राजकारणात रोज काय पावलोपावली मिनिटा मिनिटाला सगळे गणित बदलत असतात। त्याच्यामुळं गुवाहाटीला आता 4 वर्ष होत आलेले, त्याच्यामुळं त्यांनी सांगितलं होतं त्यावेळेस मी देवेंद्रजीच्या सांगण्याहून गेलो, आज ते शिंदे साहेबांच्या सांगण्याहून त्यांनी पक्षच विलीन केला। मला वाटतं त्यांची भूमिका आहे। आता कशी मग तशीच राहील।